नमबुद्धाय, जय भीम. मी रत्नाकर मुळीक. लॉर्ड बुद्धाच्या ह्या विशेष चर्चासत्रामध्ये आपलं स्वागत. आज माझ्यासोबत लोकसभा निवडणुका 2024च्या अनुषंगाने आम्ही रामटेक लोकसभा क्षेत्राचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांच्या अर्धांगिनी रश्मिताई यांच्यासोबत आज चर्चा करणार आहोत. आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. खूप उतार चढाव होत गेले रामटेकच्या उमेदवारीच्या अनुषंगाने आणि इतिहास जो आहे तो सर्वांच्या समोर आहे. जे काही घडलं त्याच्याबद्दल आपली भूमिका आपण काय मांडाल? सगळी परिस्थिती, सर्वप्रथम नमस्कार. आज एका महिलेचा कसा छळ राजकीयदृष्ट्या सत्ता पिपासू आणि सत्तेच्या स्वार्थापायी करू शकतात हे या उदाहरणाने, या घटनेतून स्पष्ट झालेलं आहे. कारण मागच्या 4 वर्षापासून आदरणीय केदार साहेबांच्या आशीर्वादाने मी जिल्हा परिषदची अध्यक्ष बनले. बरोबर. आणि अध्यक्ष बनल्यानंतर एक माझी जबाबदारी, माझं कर्तव्य म्हणून मी प्रामाणिकपणे माझ्या ग्रामीण भागामध्ये सातत्याने शासकीय ज्या काही योजना आहे या माझ्या शेवटच्या घटकापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मग तो करोनाचा काळ असो किंवा नव्याने ज्या डबल पोटनिवडणुका झाल्या तो विषय असो, सत्ता परिवर्तन झाल्यानंतरही मी कुठे थांबली नाही आणि सातत्याने आपली जबाबदारी मी पूर्णपणे करण्याचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आणि कुठेतरी ते कार्य पाहूनच तुम्हाला उमेदवारी देण्याचा पक्षाने निर्णय घेतला. त्याचंच एक मला बक्षीस म्हणून आदरणीय केदार साहेबांनी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने, महाविकास आघाडीने एक गरीब कुटुंबातील एक अनुसूचित समाजाची महिला काय आणखी भविष्यामध्ये तर तिच्या हातामध्ये जर पूर्ण संसदेचं जर सूत्र दिलं तर ती काय करू शकते ही ओळखून मला महाविकास आघाडीच्या तर्फे मला अधिकृत उमेदवारी मिळाली. पण अधिकृत उमेदवारी मिळताबरोबर भारतीय जनता पक्षाच्या पोटामध्ये दुखायला लागलं. कारण त्यांना माहिती होतं जर रश्मी बर्वे ही मागच्या 4 वर्षापासून सातत्याने एक गाव पिंजून काढत आहे, एक गावातील नागरिक तिला रश्मी बर्वेच्या नावाने तिची ओळख होत आहे आणि आज जर ती उमेदवार राहिली तर आम्हाला कुठेतरी त्याचा पराभव आम्हाला स्वीकारावा लागेल. आणि या दृष्टिकोनातून मनामध्ये भीती निर्माण त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आणि त्याच्यामुळे आज त्यांनी राजकीय षडयंत्र रचून शासकीय यंत्रणेचा संपूर्ण गैरवापर करून त्यांनी अवघ्या 7 दिवसांमध्ये माझं जात प्रमाणपत्र अवैध केलं. कुठे ना कुठे ही जे तुमचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या मागे इन्फ्लुएन्स आहे असं वाटतं. कारण महाराष्ट्रात 2 अशा घटना घडल्या, एक रश्मी बर्वे आणि दुसरं नवनीत राणा. या दोन्ही प्रकरणामधले जी तफावत आहे त्याचा जर विचार केला तर कुठे ना कुठे असं वाटतं का की हे सगळे निर्णय इन्फ्लुएन्स्ड आहेत, म्हणजे नक्कीच. कारण असं काही राहिलं असतं, माझी जात प्रमाणपत्र जर अवैध राहिली असती तर मागच्या 2020 मध्ये मी अनुसूचित प्रवर्गामधून महिला राखीवमधून मी निवडणूक लढले आणि बहुमताने मी विजयी झाले. त्यानंतर अध्यक्षपद मी आदरणीय केदार साहेबांच्या आशीर्वादाने भूषवलं. एक अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणजे एक जिल्हा परिषद अध्यक्ष मीन्स मंत्रीपद असतो आणि मंत्रीपदाचा दर्जा असतो. आणि तेव्हा यांना कुठेही प्रकारे माझी जात ही अवैध आहे, माझी व्हॅलिडिटी ही इनव्हॅलिड आहे अशी कुठल्याही प्रकारची त्यांना शंका भासली नाही. पण जसं महाविकास आघाडीने माझं नाव घोषित केलं तेव्हा यांना कुठेतरी भीती वाटायला लागली की हिची आपण कुठल्या तरी प्रकारची अशी जर नुक्स काढले, काहीतरी आपण त्यामध्ये त्रुटी काढल्या आणि सत्ता आमच्या हातामध्ये आहे, आम्ही सत्तेचा कशा पद्धतीने गैरवापर करू शकतो हे यांनी आपल्याला याच्यापूर्वी दाखवलेलं आहे. माझी जर जात प्रमाणपत्र अवैध होतं मग त्यांनी तेव्हाच मला आक्षेप घ्यायला हवा होता. अगदी बरोबर. आणि जेव्हा नवनीत राणा ह्या त्या समाजाच्या नाही आहे हे उच्च न्यायालयाने, माननीय उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. त्यांच्यावर गुन्हा सुद्धा नोंदवा असं जाहीररित्या त्यांनी स्पष्टीकरण दिलं. पण तरीही त्यांना सुप्रीम कोर्टामधून नेमकं फॉर्म भरायच्या दिवशी त्यांना स्टे मिळतो आणि एक माझ्यासारखी एक गरीब महिला, अनुसूचित समाजामध्ये माझा जन्म झाला, लहानाची मोठी झाली, आज माझ्या आईने मला लहानाचं मोठं केलं, अशा महिलेचं तुम्ही एक छोट्याशा कारणामुळं की माझं जात प्रमाणपत्र अवैध आहे हे तुम्ही स्पष्ट करून आज मला माझा जो अधिकार आहे निवडणूक लढवण्याचा त्या निवडणूक लढण्याच्या अधिकारापासून मला वंचित केलं. पण आज तुम्हाला सांगते हा जो अपमान किंवा ही जी बुद्धी आहे, ही जी षडयंत्रिक बुद्धी आहे, यांचं उत्तर यांना 19 तारखेच्या नंतर येत्या 4 जूनला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना
काही बोटावर मोजण्या इतक्या नेत्यांना नक्कीच मिळेल. इतकं मात्र आज ही नारी, एक अबला नारी म्हणून यांनी जो माझा छळ केला राजकीय दृष्ट्या, आज त्यांना सांगून देते मी की आम्ही सावित्रीच्या लेकी आहो. आज सावित्रीच्या लेकी फक्त आम्ही म्हणण्यापुरतं म्हणत नाही, तर सावित्रीच्या लेकीची भूमिका आम्ही अंगीकृत करतो. अगदी पोट तिडकीने तुम्ही हे बोलत आहात, तर त्याच्या मागे तुमचं जे दुःख आहे आणि तुम्हाला जो त्रास झालेला आहे तो दिसून, पण ह्या त्रासातूनही तुम्ही जी हिंमत दाखवली आणि श्याम साहेबांच्या पाठीमागे एकदम तुम्ही असं ती काय म्हणू आपण त्याला, दुर्गा म्हणून किंवा सरस्वती म्हणून तुम्ही त्यांच्या मागे जो प्रचाराची धुरा तुम्ही सांभाळली आहे, तर ती सुद्धा एक वाखाणण्यासारखी गोष्टी आहे. तर ही भूमिका पण एक निभावताना काय तुमचा रोल त्याच्यामध्ये नेमका काय आहे? नक्की मी आजही माझ्या भगवंताचे मी खूप खूप आभार मानेल की यांनी कितीही मला अडवण्याचा प्रयत्न केला, मला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण मी थांबणाऱ्यापैकी नाही. मी बिचारी म्हणून अजिबात नाही. यांना वाटलं असेल की रश्मी बर्वेचा फॉर्म जर कट केला तर ही कुठेतरी थांबेल, पण आम्ही स्वतःला सावित्री माऊलीच्या लेकी आम्ही म्हणतो. ज्या जिजाऊ मातेनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत घडविलं, अशांचे आम्ही वारसा स्वतःला समजतो. आणि आज यांनी कितीही आज आम्हाला थांबवलं. आज तुम्हाला सांगते, सावित्रीबाई फुले यांच्या पाठीमागे खंबीरपणे ज्योतिबाजी फुले हे ताठपणे उभे होते. आज माझ्या ज्योतिबाच्या पुढे ही सावित्री खंबीरपणे उभी आहे. आणि आज माझा विश्वास आहे सत्याचा विजय होईल. थोडा उशीर लागेल, संघर्ष होईल, आणि संघर्षामधूनच आमचं बालपण, माझं बालपणापासून गेलेलं आहे. तर असे संघर्ष येतात आणि कित्येक जातात, पण यांना आम्ही कधीच थांबलो नाही. आज मला भगवंताची कृपा, ईश्वराची एक आशीर्वाद म्हणून मला धाडस दिलेला आहे आणि सडेतोड उत्तर यांना मी देईल. यांनी माझ्या मनातून भीती नावाचा शब्द कायमस्वरूपी हटविलेला आहे, त्यामुळे मला यांची भीती वाटत नाही. म्हणजे उलट तुम्ही त्यांना धन्यवादच देताय की तुम्ही हे करून मला एक प्रकारची, मला एक वेगळ्या प्रकारची, मला माझं अस्तित्व काय आहे हे जाणून द्यायची मला एक रामटेक लोकसभा क्षेत्र आणि भारतीय जनता पार्टीचं जे उमेदवार आहे, म्हणजे त्यांनी प्रसारित केलेले जे उमेदवार आहे, त्यांचा त्या लोकसभे क्षेत्रातला त्यांचा वावर आणि रश्मी बर्वे आणि श्याम बर्वे यांचा वावर, याच्यामध्ये काय डिफरन्स, काय फरक तुम्ही विशद करता? श्यामकुमार बर्वे हे जे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहे, हे काही रामटेक लोकसभेच्या मतदारसंघामध्ये अनोळखी पर्सन नाही. माझ्यासोबत मी अध्यक्ष असताना आम्ही सातत्याने आम्ही एकमेकांचा हात पकडून आम्ही काम केलं. त्यामुळे रश्मी बर्वेच आज अधिकृत उमेदवार आहे असं समजून आज महाविकास आघाडी आम्ही निवडणूक लढत आहोत. आज रश्मी बर्वे श्यामकुमार बर्वेच्या सोबत, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही सोबत एकसाथ प्रचार करतो. आज तुम्ही अशा गद्दाराला तिकीट दिली जो उमरेडच्या जनतेचाच झाला नाही, तो रामटेकच्या जनतेचा काय होणार आहे? रामटेक मतदारसंघातील जनतेचा काय होणार आहे? अशा गद्दाराला रामटेकची जनता कधीही माफ करणार नाही. अशा गद्दाराला त्यांच्या घरचा रस्ता आम्ही दाखवू. आज 1 वर्ष पूर्ण त्यांनी केलं नाही. उमरेडच्या मतदारसंघातील माझ्या जनता जनार्दननी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना आशीर्वाद दिला, पण त्या विश्वासाला त्यांनी, त्या गद्दारांनी तडा देऊन आज त्यांची पूर्तता त्यांनी नाही केली आणि स्वार्थापायी, सत्तेच्या लोभापायी त्यांनी शिंदे गटाकडून एक लोकसभेची उमेदवारी केली. पण माझ्या रामटेक मतदारसंघातील सर्व जनता ही सुज्ञ आहे, सुशिक्षित आहे. कोण सत्य आहे, कोण योग्य आहे आणि कोण गद्दार आहे हे माझ्या जनतेला कळून चुकलं आहे. त्यामुळे विजय हा महाविकास आघाडीचा आहे. एक ढोबळमानाने आपण जर विचार केला की रामटेक लोकसभा क्षेत्र हा एक खूप मोठा परिसर आहे, म्हणजे आपण विचार करू की नागपूरला एक पूर्ण प्रदक्षिणा मारता येईल असा हा प्रदेश आहे लोकसभेच्या अनुषंगाने. तर इथल्या प्रमुख समस्यांचा काय अभ्यास आहे आपला? यामध्ये शेतकऱ्यांची होणारी सातत्याने पिळवणूक, मागच्या 2 वेळेस आपण बघितलं असेल, गारपीट जी आहे, त्या गारपीटामुळे शेतकऱ्यांच्या पाठीचा कणा मोडला गेलेला आहे. आज तुम्ही कुठेतरी मोठमोठे आश्वासन देता, मोठमोठे कार्यक्रम सत्ता करते, मोठमोठ्या सिने नाट्य कलाकारांना आणून तुम्ही नाचवता, मोठमोठे फंक्शन्स तुम्ही घेता, पेपरवर मोठमोठे ॲडव्हर्टाईज करताना तुम्ही करोडो रुपये खर्च करता. पण ज्या शेतकऱ्यांच्या भरोशावर आज देशाचा पोशिंदा म्हणून आम्ही शेतकरी बांधवाला म्हणतो, त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फुलाची पाकळी आणि दमडीसुद्धा टाकण्याचं कार्य या सरकारने केलेलं नाही. होणाऱ्या सातत्याने शेतकऱ्याचा व छळ आहे. आज 2014च्या नंतर जर आपण बघितलं असेल तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये वाढलं आहे. दिल्लीच्या बॉर्डरवर जेव्हा शेतकरी स्वतःच्या मागण्या मागायला पूर्ण गेला, तेव्हा शेतकऱ्यांवर फायरिंग केली या सरकारने. या शेतकऱ्यांवर जमिनीमध्ये खिळे गाडले, जसा काही आमचा शेतकरी देशद्रोही आहे.
या सरकारला कुठेतरी लज्जा वाटायला पाहिजे की आम्ही कुणासोबत असं आम्ही व्यवहार करत आहोत. आज मायमाऊलीची इज्जत बघा चव्हाट्यावर आणत आहे. मणिपूरची घटना लाजिरवाणी घटना आहे. आज आमच्या देशासाठी ज्या गोल्डन मेडल ज्यांनी आणलं त्या मायमाऊल्यांनी राजीनामा दिला. साक्षी मलिकनी राजीनामा दिलेला आहे. एकही राजकीय जो काही राजकीय नेता आहे एकही शब्द यावर बोलायला बघत नाही. आज युवक जो आहे हा सुशिक्षित आहे पण बेरोजगार रस्त्यावर आपापल्या डिग्र्या घेऊन फिरत आहे. सुशिक्षित बेरोजगारांना सुद्धा कुठल्याही प्रकारची न्याय, कुठल्याही प्रकारचा व्यवसाय, कुठल्याही प्रकारचं काम हे सरकार देऊ शकत नाही. महिलांचा होणारा सातत्याने छळ. आज जिल्हा परिषदच्या शाळा जर आपण बघितल्या असेल, जिल्हा परिषदमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. 900 शिक्षकांपेक्षा जास्त शिक्षकांची कमतरता जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आहे. आमचा युवक काम मागतोय, आमचा युवक हाताला काम मागतोय. तुम्ही काम द्या. तुम्ही का शासकीय पदभरत्या करत नाही? कुठल्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते? शासकीय पदभरत्या केल्या तर आमचं जे उज्ज्वल भविष्य भारताचं आहे त्यांना आम्हाला ज्ञान मिळेल आणि युवकांच्या हाताला सुद्धा काम मिळेल. आरोग्य विभागामध्ये शासकीय पदभरत्या करायला अजिबात तयार नाही. प्रत्येक विभाग आपण जर बघितला असेल, आपण संशोधन करा, त्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये शासकीय पदभरत्या या सरकारने अद्याप केलेल्या नाही. मग या सरकारचा काय कौल आहे? विकासाच्या नावावर म्हटलं, विकासाच्या नावावर आपण यांना प्रश्न केला तर फक्त यांना धर्माचं राजकारण करता येते. विकासाच्या नावावर यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर राहत नाही आणि तीच आज जनतेमध्ये जी एक खतखत आज उडाली आहे. आज प्रत्येक नागरिक हा आपल्या स्वतःसाठी न्याय मागतो कारण लोकशाही आज भारतामध्ये धोक्यात आलेली आहे. डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना भारताला प्रदान केली त्या घटनेला भारतीय जनता पक्ष संपवण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहे. त्यासाठी आज महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाला आणणं अतिशय महत्त्वाचं आहे. एक अशी भीती व्यक्त केला जात आहे की समजा भारतीय जनता पार्टी म्हणजे अब की बार 400 पार आणि काँग्रेस म्हणते की अब की बार मोदी सरकार तडीपार. तर समजा भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळतं ते संविधान बदलाच्या ज्या गोष्टी करतात तर ह्याच्याबद्दल काही मनामध्ये भीती आहे का? महाविकास आघाडीच्या इंडिया अलायन्सच्या मनामध्ये यांच्याविषयी अजिबात मनामध्ये भीती नाही. कारण जे पोषक वातावरण आज आम्ही जिल्ह्याचं बघतो, गावोगावी मी स्वतः आम्हीच गेलेलो आहोत. लोकांचे चेहरे, आमच्या जनतेचे चेहरे आम्ही बघितलेले आहे. यांच्या मनामध्ये आज काँग्रेसचा उमेदवार यायला पाहिजे, काँग्रेसची सत्ता आली पाहिजे. आज तो आनंद आज आहे. यांना भीती वाटत आहे आणि ही भीती लपवण्यासाठी हे 400 पारचा नारा देते. हे 400 पार बीर वगैरे काही नाही, ह्या फक्त खोट्या अफवा आहे. या खोट्या अफवांना माझी जनता बळी पडणार नाही हे त्यांनी समजून घ्यावं. एक फक्त शेवटचा प्रश्न, जाता जाता काँग्रेसची भूमिका फुले शाहू आंबेडकर समाजाचा जो वर्ग आहे आपल्या लोकसभा क्षेत्रातला त्यांच्याविषयीची आपली भूमिका थोडीशी स्पष्ट करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक समाजाला अधिकार दिलेला आहे. फुले शाहू आंबेडकर हा भारतीय समाजाचा कणा आहे आणि आपली लोकशाही आज वाचवायची आहे. भारतीय संविधान जर वाचवायचं आहे तर सर्व समाजातील घटकांनी आज एकत्र येऊन यांना धडा शिकवण्याची गरज आहे आणि भारतीय संविधान आज वाचवण्याची गरज आहे. तर ह्या आमच्यासोबत बातचीत करत होत्या रश्मी बर्वेजी, ज्यांनी सांगितलं की रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये श्याम बर्वेजींच्या पाठीला बिलकुल खांद्याला खांदा देऊन त्या लढत आहेत आणि जे काय त्यांच्या बाबतीत घडलं त्याचा रोषही त्यांच्या मनामध्ये आहे. पण या एक महिला असून देखील त्यांनी ती हिंमत हारलेली नाही. आम्ही आपल्याला आमच्या लॉर्ड बुद्ध चॅनलच्या माध्यमातून साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमच्याशी बातचीत केल्याबद्दल खूप खूप आभार आपले. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.